ते गोळे ह्याच्यात टाकून असा शेवगा असा पाडायचा। छान प्रकार आहे हा पारंपरिक, कधी मी पण खाल्लेला नाही आणि हा एवढा सुंदर लागतो, तर तुम्ही पण करून बघा। नमस्कार, वाव नेहमीमध्ये तुमचं स्वागत आहे। ह्या आहेत माझ्या मुलीच्या सासूबाई। आधी पण त्यांचे व्हिडिओ मी दाखवलेले आहेत, पण आता परत हा नवीन पारंपरिक प्रकार आहे आणि गोडाचा प्रकार आहे शेवगा म्हणून। तर हा आज आपण करूया। बघा, ह्याला तुम्ही नूडल्स पण म्हणू शकता आणि हा नारळाच्या दुधातला आहे, खूप छान लागतो। पारंपरिक असा कोण आता करतच नाही तो प्रकार, असा हा प्रकार आहे शेवगा। चला तर आपण शेवग्याची रेसिपी करायला सुरुवात करूया। त्यासाठी काय साहित्य घेतले ते दाखवतील। हे तांदळाचं पीठ, एक ग्लास, एक पेला तांदळाचं पीठ, एक अख्खा नारळ खोबरं खिसून घेतलेलं आहे, त्याच्यात घालायला गूळ, त्या पिठामध्ये घालण्यासाठी मीठ, थोडंसं तेल आणि नारळाचं दूध काढून त्याच्यात घालण्यासाठी वेलची आणि जायफळ। हे शेवग्याचं मशीन आहे, त्याला शेवगा म्हणतात, भांड असं। आणि ते जर आपल्याकडे नसेल ना तर आपण हे चकलीच्या भांड्याने पण शेव काढू शकतो। ह्याच्यात पण करता येते। ह्याच्यात इथे पीठ भरायचं, ह्याच्यात पीठ टाकायचं, हे असं जाळी लावून घ्यायची आणि मग उकड घेतलेलं पीठ मळून घ्यायचं, ते बाफून घ्यायचं परत, आणि मग ते गोळे ह्याच्यात टाकून असा शेवगा असं पाडायचं, फिरवायचं असं, मग शेवगा पाडला जातो। एक पेला पिठाला एक पेला पाणी घेतले, पाण्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं, थोडंसं तेलाचा थेंब टाकायचा आणि त्याची उकड घ्यायची। भाकरीची उकड घेतो आपण तसंच उकड घ्यायची। पाणी उकळलं का पीठ त्याच्यात टाकायचं आणि हा नारळ वाटून घेतलाय, याचं दूध काढायचं, त्याच्यात काढून घ्यायचं। तुम्हाला आवडत असेल तर खोबरं जरी घेतलं तरी काय हरकत नाही, त्याच्या आवडीवर असतं। आम्ही दूध काढून घेतो आणि पाणी उकळून घेतो, पाणी उकळून उकड घेतो। उकड घेतलेली आहे पिठाची आणि आता हे पीठ मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून परत वाफवून घ्यायचे। ते नारळाचं दूध काढले, त्याच्यामध्ये गुळ मिक्स केला आणि जायफळ आणि वेलची पावडर टाकलेली आहे। आता आम्ही हे पीठ मळून घेतो आणि ते गोळे उकडून घेतो परत। हे इडली पात्रात आपण पाणी टाकलेलं आहे आणि ती जाळी ठेवली त्याच्यावर इडलीचीच, आणि हे बघा असे हे गोळे करून त्याच्यामध्ये आम्ही वाफवून घेतो सगळे। छान प्रकार आहे हा पारंपरिक, कधी मी पण खाल्लेला नाही, आता खाऊन बघायचा। आता हे झाकण लावते त्याच्यावरती आणि हा गोडाचाच प्रकार आहे। आता झाकण लावून ठेवले, 15 मिनिटं वाफवून घेतो आम्ही ह्याच्यावर। चला तर आता आपण उघडून बघूया। आपली 15 मिनिटं झालेली आहेत। वाव, मस्त झालं बघा, आणि गोळे सगळे उकडून झालेले आहेत। आता आपण एक एक काढूया त्यातला आणि हा मशीन मध्ये घालूया शेवग्याच्या। असं पाणी हाताला घ्यायचं आणि एक एक टाकायचं। गरम असतात ना, हात भाजायची पण हे असते। आता बघा खालना ही शेव पडेल। हा बघा, हा आपला शेवगा तयार झालाय। हा आपला पूर्ण झाला का आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यावर ते नारळाचं दूध ओतायचं। हा शेवगा ह्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतले, त्यामध्ये आपण नारळाचं दूध घालूया। मला किती गोड पाहिजे तसा गोड घालायचा। दूध पण पाहिजे असेल तर अजून तुम्ही घालू शकता, आणि मग असा चमचा ठेवायचा आणि मग खायचा। शेवगा म्हणजे काय, तांदळाचं पीठ घ्यायचं, ते जरा वाफून आपण भाकरीला घेतो तसं घ्यायचं, आणि मग तो साचा असतो त्याचा शेवग्याचा, त्याच्यात हे पीठ घालून ही शेव करायची त्याची, आणि ती
नारळाच्या दुधामध्ये आपण खायची. नारळाच्या दुधात थोडं गूळ आणि आपलं जायफळ, वेलची पावडर. आता ह्याला नूडल्स म्हणतील पोरं, आपण हा शेवगा आहे. मी आता खाऊन दाखवते थोडा. वाव, मस्त झालं एकदम. आणि त्याच्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ एवढं छान लागते ना, गुळाच्या मध्ये घातलं का ते छानच लागते. मग आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपी तुम्हाला येत जातील. शेवगा जरा तोंडात त्याच्यामुळे